नमस्कार. तर आज आहे तुलसी विवाह आणि असं दरवाजाला मी तोरण केलेलं आहे आणि बघा अशा घंट्या लावलेल्या आहेत तोरणाला खाली आणि मस्त असं तोरण केलेलं आहे. हळदीचं लेपन केलेलं आहे आणि असं हॉलमध्ये सजावट केलेली आहे आणि स्वामींना सुद्धा हार बनवलेला आहे आणि तुळशीचा इथं फराळ आणि तुळशीचा असं उसाचा मांडव घातलेला आहे. विष्णू प्रेमासाठी ही पूजा केली जाते. तुलसी वृंदावन आणि बाळकृष्ण मूर्ती यांची पूजा केली जाते. तुलसी वृंदावनाभोवती 5 उसांचा मिळून मांडव घातला जातो. तो मी असा 5 उसांचा मांडव घातलेला आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी हा तुलसी विवाहाचा दिवस. कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो, केला तरी चालतो. तुलसी वृंदावनाला रंग देऊन ते सुशोभित करून त्याला 4 बाजूनी ऊस लावून तुलसीमध्ये चिंचा आवळा ठेवण्यात येतो. फुलांच्या माळा बांधण्यात येतात. बाळकृष्णाची प्रतिमा त्यात ठेवून त्याच बरोबर तुलसीचा विवाह केला जातो. त्यावेळी मंगलाष्टका म्हणून दोघांना अक्षदा व्हाव्यात आणि आरती करून मंत्रपुष्पांजली करावी. आणि अशा प्रकारे मी तुळशीचा विवाह आज आमच्या इथं करणार आहे. आणि बघा कशी सजावट मी केलेली आहे. मस्त असं वाटत आहे. आता आमच्याकडे तुळशी विवाहाच्या मंगलाष्टका म्हणण्यात येत आहे. ऐसा देव गणेश तो देव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम. अशा रीतीनं तुलसी विवाह आमचा संपन्न झाला. तुलसी मातेचा विवाह झाल्यावर तुलसीला कंठसूत्र, कांकणे म्हणजेच बांगड्या, विविध अलंकार, करंडापणे अर्पण करावे. गंध, अक्षदा, हळद, कुंकू, सिंदूर, काजळाची डबी, तसंच अष्टगंध, मेहंदीचा कोन, विविध प्रकारची फुले व अलंकार अर्पण करावेत देवीला. पाच आरत्या व मंत्रपुष्पांजली सुद्धा आम्ही म्हटली. अशी देवाची पूजा मी सकाळीच केली होती आणि आज माझं गोपद्माचं व्रत पूर्ण झालं. असं गोपद्म रोज मी काढायची. चातुर्मास संपला आज, त्यामुळे गोपद्म व्रताचे सुद्धा उद्यापन होतं. एखाद्या सुवासिनीला घरी बोलवून तिची ओटी वगैरे भरायची असते. हे गोपद्मा व्रताचे उद्यापन असते. अशा प्रकारे मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं आणि आज गोपद्मा व्रताचं सुद्धा उद्यापन झालं. खूप प्रसन्न वाटलं. मूर्ते दोंदकटी फणींद्र भरवा बाळी शशी शोभतो अस्ति अंकुश पद्म परशु दंते मानवता बळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव विकारा ब्रह्मांडी माळा. अशा प्रकारे संजूकडेही तुलसी विवाह खूप थाटामाटात संपन्न झाला आणि आरती, मंगलाष्टका वगैरे सर्व झाला. तर कसा वाटला तुलसी विवाह नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा. बाय.